दहशतवादी संघटनांना टेरर फंडिंग केल्याच्या आरोपाखाली नाशिकमधून काल एका युवकाला दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली। नाशिकच्या तिडके कॉलनीतील ह्याच इमारतीच्या परिसरातून ह्या संशयिताला काल दहशतवाद विरोधी पथकाने अटक केलेली आहे। न्यायालयात या युवकाला हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयाने 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। तर या संशयिताच्या बँक खात्यातून टेरर फंडिंग झाल्याचा आरोप करण्यात आलेला आहे आणि 2019 साली जे धर्मयुद्ध झालं होतं, या धर्मयुद्धातील बळी गेलेल्या नातेवाईकांच्या वारसांना फंड पुरवल्याचा आरोप या युवकावर आहे आणि काल दहशतवाद विरोधी पथकाने कारवाई केलेली आहे। खरं तर आता या प्रकरणात काय धागेदोरे हाती येतात आणि या प्रकरणी आणखी कुणाला आता अटक केले जातं हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण अशा रीतीने टेरर फंडिंग केल्याच्या आरोपाखाली नाशिक शहरात प्रथमच अशी घटना घडलेली आहे आणि या युवकाला अटक करण्यात आली। काल न्यायालयात देखील या युवकाला हजर करण्यात आलं होतं। न्यायालयाने या युवकाला पोलीस कोठडी सुनावली आहे। आता दहशतवाद विरोधी पथकाकडून या प्रकरणाचा अधिक तपास केला जातोय आणि या प्रकरणात नक्की काय धागेदोरे हाती येतात हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद सह मी चैतन्य गायकवाड, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।